त्या दिवशी पावसाची हलकी सर बरसत होती. कॉलेजच्या जुन्या इमारतीसमोर उभा असलेला तो हातात घट्ट वही धरून उभा होता. डोळे मात्र सतत एका दिशेकडे. ती येणार होती. पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा तो फक्त 11वीला होता. गावातून शहरात शिकायला आलेला साधा गरीब घरातील मुलगा. वडील शेतमजूर, आई दुसऱ्यांच्या घरची भांडी घासणारी. शिक्षण हाच एक मार्ग होता स्वतःचं आयुष्य बदलायचा. आणि ती शहरात वाढलेली पण मनाने खूप साधी. वडील शिक्षक, आई गृहिणी. शिक्षणाचं महत्त्व तिला लहानपणापासूनच ठाऊक होतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी ती बेंचवर बसली होती. तो मागच्या बाजूला. लेक्चर सुरू होतं, पण त्याचं लक्ष पुस्तकात नव्हतं, तिच्या हसण्यात अडकलेलं होतं. हळूहळू दोघांची ओळख झाली. नोट्स विचारणं, बस स्टॉपपर्यंत सोबत चालणं, परीक्षा जवळ आली की एकमेकांना समजावून सांगणं. कधी प्रेम व्यक्त झालंच नाही, पण दोघांनाही कळून चुकलं होतं, हे फक्त मैत्री नाही. एका संध्याकाळी लायब्ररीत बसलेले असताना तिने विचारलं, तू इतकं मन लावून का शिकतोस? त्यावर तो हसला, कारण माझ्याकडे दुसरं काहीच नाही. शिक्षण सोडलं तर मी पुन्हा शेतात परत जाईल. ती काही क्षण शांत राहिली. आपण दोघं खूप पुढे जाऊया, एकत्र. हे वाक्य तिने हळूच बोललं. तो पहिल्यांदा प्रेमात पडला, पण आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही. 12वी झाली, निकाल लागला. ती उत्तम गुणांनी पास, तोही चांगल्या मार्क्सने. पण अडचण इथून सुरू झाली. तिला शहरातच पुढे शिक्षणासाठी मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि त्याचं फीस भरायची ऐपत नव्हती. त्या रात्री तो झोपलाच नाही. आईजवळ बसून म्हणाला, आई मला शिकायचं आहे, पण पैसे? आईने डोळे पुसले. बाळा, तुझं शिक्षणच आपली शेवटची आशा आहे, पण यावर्षी जमणार नाही. दुसऱ्या दिवशी तो तिला भेटायला गेला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मी कदाचित पुढे शिकू शकणार नाही. हे बोलताना त्याचा आवाज थरथरत होता. ती हादरली. पण तू थांबणार नाहीस ना? काहीतरी मार्ग निघेल. तो मान खाली घालून म्हणाला, तू पुढे जा, मला थांबावं लागेल. त्या दिवसानंतर ती कॉलेजला जाऊ लागली आणि तो सकाळी काम, रात्री पुस्तकं. दोघांचे फोन कमी झाले. वेळ नाही, परिस्थिती नाही, पण प्रेम तसंच होतं. एक दिवस तिने फोन केला, माझं सिलेक्शन झालं आहे स्कॉलरशिपसाठी. तो मनापासून आनंदी झाला, पण त्याचवेळी त्याला जाणवलं, ती पुढे जात आहे आणि आपण मागे पडत आहोत. काही महिन्यांनी तिच्या घरच्यांना संशय आला. फोन, मेसेज, नाव. आणि एक दिवस तिला स्पष्ट सांगण्यात आलं, आधी शिक्षण पूर्ण कर, प्रेम वगैरे नको. ती रडली, भांडली, पण ऐकणार कोण? त्याला तिने शेवटचा फोन केला, आपण थोडा वेळ थांबूया, माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. तो काहीच बोलला नाही, फक्त एवढंच म्हणाला, मी वाट पाहीन. पण वेळ थांबत नाही. वर्ष गेली, ती मोठी झाली, यशस्वी झाली आणि तो काम करत करत रात्री शिक्षण घेत स्वतःला सावरत राहिला. एक दिवस रस्त्यात अचानक ती दिसली, हातात फाईल्स, चेहऱ्यावर आत्मविश्वास. दोघं समोरासमोर उभे. क्षणभर सगळं थांबलं. कसा आहेस? तिने विचारलं. तो हसून म्हणाला, जगतोय, शिकतोय अजूनही. ती काही बोलू शकली नाही. तिचं लग्न ठरलं होतं, त्यालाही माहिती झालं. ते रात्री त्याने डायरीत लिहिलं, प्रेम अपूर्ण राहिलं, पण स्वप्न अपूर्ण राहू दिली नाही. आज तो शिक्षक आहे, गरीब मुलांना मोफत शिकवतो आणि ती कधी त्या शाळेसमोरून जाते आणि थांबते. कारण काही प्रेम आयुष्यभर सोबत नसतात, पण ती माणूस बनवतात. स्टोरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.